नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासोबत विजांसोबत आपल्याला जोरदार पाऊस हा बघायला मिळत आहे. बघा, बहुतांश दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर चांगल्या भागामध्ये आज पावसाला सुरुवात होत आहे. आता आज जरी सर्व भागात जरी आपल्याला दिवसभर पाऊस दिसला नसेल तरी काळजी करू नका, कारण की आता हा पाऊस टप्प्याटप्प्याने होत आहे. एकदा सर्व भागात तर होणार नाही, ही गोष्ट पण लक्षात घेण्यासारखी आहे. बघा, आता आपण यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये IMDचा अंदाज दिलेला होता, स्कायमेटचा अंदाज काय आहे ते आपण बघितला होता. त्यानंतर GFS मॉडेल असतील किंवा अजून इतर मॉडेल असतील यांबाबतची देखील आपण माहिती पाहिलीच होती. नेमकं पावसाचं वातावरण कसं राहील, तर बघा आता पावसाचं वातावरण हे पूर्णपणे बदलू लागलेलं असून विजांच्या कडकडाटामध्ये राज्यात आता पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढच्या काही तासात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार असून शेतामध्ये पाणी साचेपर्यंत देखील पाऊस आपल्याला काही भागात बघायला मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पाऊस आता आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे असं नाही की आजच आपल्या पण भागात पडेल, आजच पूर्ण जिल्ह्यात पडेल, तसं नाही. हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे, भाग बदलत पडत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. एकाच दिवसात सगळीकडे पडणार नाही, पण आता तर त्याची सुरुवात झाली आहे. हळूहळू 3 ते 4 दिवसात बरेच भाग तो पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल. संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला आत्ताच आपल्या सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून असाच महत्त्वाचा अंदाज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया. त्यापूर्वी हवामान अंदाज 2.0 चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती रोजची रोज बघायला मिळेल. तर चला अंदाज बघूयात. तर बघा, आता आपण प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट बघण्याचं काम करणार आहोत. सध्या नेमका कोणत्या भागात पाऊस सुरू झाला ते दाखवतो. बघा, कालची परिस्थिती बघता आज मोठा बदल झालेला आहे. काल काहीच सुरुवात नव्हती, आज मोठ्या प्रमाणात ही सुरुवात आपल्याला पावसाची बघायला मिळत आहे. नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जोरदार पाऊस आहे ते पण दाखवतो. बघा, महाराष्ट्रामध्ये काल जास्त भागात पाऊस झालेला नव्हता, तुरळक भागात पाऊस होत होता, पण आज अक्षरशः चित्र बदललेलं आहे. बऱ्यापैकी भागामध्ये पावसाने आता चांगला जोर धरायला सुरुवात केलेली आहे. बघा, सध्या जे आहे ते आपल्याला काही भागामध्ये पाऊस आगमन होतानाच दिसून येत असून राज्यातील काही भागामध्ये आता चांगला पाऊस जोर धरणार आहे. यामध्ये महेकरचे भाग असेल, जालना उत्तरचा भाग असेल, जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आणखी राहिलेल्या भागात जोरदार पाऊस पुढच्या काही तासात येणार असून पुढच्या 2 तासात या ठिकाणी चांगलं पावसाचं आगमन होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये आहे. विजांचा कडकडाट यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळेल. वाऱ्याचा वेग हा जास्त राहणार आहे, पण जास्त राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मध्यम ते जोरदार पाऊस. बघा, आता काल तर या ठिकाणी अक्षरशः एक पण ढग नव्हतं, पूर्णपणे वातावरण उघडल्यासारखं काल होतं, कडक ऊन होतं, पण आज अक्षरशः या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. जालना जिल्ह्यातील काही भागात आज पावसाने आगमन केलेलं आहे आणि तुम्ही आता एक बघितलं असेल, आजचे पावसाचे ढग आपल्याला ओळखू येत आहेत ते नेमके कसे आहेत. बघा, आता अवकाळी पावसातील ढगांचा फरक आणि जे पावसाळ्यातील ढग असतात यांचा फरक आपल्याला लगेच ओळखू येतो. आजचे ढग जे आहेत ते मान्सूनसाठी पोषक असल्यासारखे ढग आहेत, म्हणजेच की आजचे ढग म्हणजे मान्सून आल्यासारखं वातावरण आता आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे मान्सूनसाठी पोषक वातावरण हे आता सक्रिय होऊ लागलेलं आहे. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आता तयार झालेलं आहे. बघा, आणखीन कोणत्या भागात पाऊस सुरू होत आहे, तर इकडे बघा, चिखलीमध्ये काही तासात पाऊस येणार आहे. तुमचा जिल्हा, तुमचा तालुका कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यातील नेमकी काय हवामानाची परिस्थिती राहील तो अंदाज देण्याचं आपण काम करूयात. तुमच्या जिल्ह्याचं नाव फक्त कमेंटमध्ये कळवा. बघा, आता जळगावच्या काही भागामध्ये आपल्याला जे आहे ते वातावरण बदलल्याचं दिसून येत आहे. इकडे बघा, सोनगावचा भाग जो असेल या ठिकाणी पावसाचं प्रमाण आता वाढणार आहे. सध्या पाऊस काही ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर चिखलीमध्ये पावसाचं वातावरण दाखल झालेलं आहे. त्यानंतर महेकरमध्ये पण पावसाने आगमन केलेलं असून विजांसह धोधो पावसाला अक्षरशः सुरुवात झालेली आहे. बघा, पुन्हा पाऊस चांगला सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. रात्रीला पावसाचा मोठा अलर्ट राहणार आहे. पुढच्या काही तासामध्ये 40 गावला पावसाची तीव्रता वाढेल. चांगला पाऊस 40 गावच्या आसपासच्या परिसरामध्ये झालेला आहे, म्हणजे 40 गावच्या जवळचे तालुके जे आहेत, त्यानंतर काही 40 गावच्या जवळचा भाग 40 गावचा एरिया असेल, या ठिकाणी पावसाने काही भागात हजेरी लावल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर धुळे साक्रीकडे वातावरण आता सक्रिय होण्याचा अंदाज असून या ठिकाणी पावसाचा जोर आता वाढू शकतो आणि मध्यम ते जोरदार पाऊस चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. यामध्ये विजांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि पाऊस पण योग्य राहणार आहे. बघा, आता पुढे या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचं आगमन होणार असून विदर्भामध्ये पावसाची तीव्रता आता वाढणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भामध्ये पण बघायला मिळणार असून तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बघा, आता मध्यम ते जोरदार पावसासाठी ही पोषक स्थिती मानली जात आहे. नागपूरमध्ये जोरदार पाऊस येणार आहे. त्यानंतर इकडे अमरावतीला पुढच्या 2 तासात पाऊस दाखल होईल. यवतमाळमध्ये 2 तासात पावसाचा जोर वाढेल. त्यानंतर इकडे
चंद्रपूर बघा आता चंद्रपूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटामध्ये चंद्रपूरच्या भागात देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. तर चला आणखीन कोणत्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासोबत पावसाची शक्यता आहे अशा पूर्ण पुढील जिल्ह्यांची आपण यादी बघण्याचं काम करूया. बघा आता लक्ष देऊन हा अंदाज बघण्याचं काम करा. मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस आता वाढणार असून विजांचं प्रमाण या पावसात अधिक राहणार आहे आणि हा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही गोष्ट आता सगळेजण लक्षात घ्या. बघा आलेल्या माहितीनुसार आता आपल्याला वरोराच्या काही भागात पाऊस सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. आणखी तीव्रता या ठिकाणी पावसाची वाढतानाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर बघा छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे लवकरच पावसाचं आगमन होणार आहे. छत्रपती संभाजीनगर वाशिमच्या एरियामध्ये पाऊस हा आपली तीव्रता आता दाखवणार असून पावसाला सुरुवात होईल. बघा बरेच शेतकरी बांधव आता जे आहे ते सध्या स्थितीला काही ठिकाणी पेरणी करून बसलेले आहेत. आता त्यांचं पीक काही ठिकाणी उगवलं आहे पण त्यांना प्रतीक्षा आहे आपल्या भागात पाऊस कधी येतो. बघा आता या ठिकाणी तुम्हाला सॅटेलाइट इमेजनुसार दाखवत आहे कोणत्या भागात पावसाने तीव्रता वाढवली आहे, कोणत्या भागात पाऊस सध्या जोर धरत आहे. आता ती सॅटेलाइट इमेज आपण बघत आहोत. बघा या ठिकाणी पावसाला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पोषक वातावरण दिसून येत असून अक्षरशः सुरुवात झालेली आहे. तुफान स्वरूपाचा हा मोठा पाऊस या ठिकाणी दाखल झालेला असून आणखीन तीव्रता याची वाढणार आहे. यानंतर एवढंच नाही तर इकडे जिंतूर हिंगोली सध्या जरी वातावरण दिसत नसलं तरी काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून आपल्याला पावसाची व्याप्ती तीव्रता ही अधिक स्वरूपाची दिसून येणार आहे आणि 100% आपल्याला जे आहे ते आज पावसाचा वेगळा जे आहे ते बदल पाहायला मिळत आहे आणि पावसाला अक्षरशः सुरुवात झालेली आहे. बघा एक मोठी ढगांची स्थिती निर्माण होत आहे. यामध्ये इकडे जाफराबादचा भाग असेल, त्यानंतर इकडे असोलाचा भाग असेल. या ठिकाणी अक्षरशः पावसाला पोषक वातावरण सक्रिय झालेलं आहे. भोकरदनचा भाग असेल, बुलढाणा असेल, त्यानंतर इकडे मोटाला सोनगावचा भाग असेल. मध्यम ते जोरदार पावसाला आता पोषक वातावरण सक्रिय झालेलं असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. पावसाची व्याप्ती ही काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील तुम्ही करत बसू नका. आता पाऊस चांगल्या प्रकारे हजेरी लावणार आहे. तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार आहे आणि पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचं वातावरण कसं राहणार आहे तो अंदाज या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा आता ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला हवामान अंदाज 2.0 चॅनलवरती बघायला मिळत आहे. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. याच्या आधी मागच्या वेळेस जास्त आपण व्हिडिओ तयार केलेले नाही आहेत. आता सध्या स्थितीला आपण हे व्हिडिओ जास्त प्रमाणात बनवत आहोत कारण सध्या पावसाला पोषक वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि याआधी आपण जे आहे ते बऱ्यापैकी आपण मॉडेलचा एक अंदाज बघितला होता IMDचा, त्यानंतर GPS मॉडेल, बहुतांश मॉडेलचा आपण अंदाज बघितला होता आणि मागच्या वेळेस अवकाळी पावसाच्या वातावरणाबद्दलची आपण माहिती बघितली होती आणि अवकाळी पावसाने पूर्ण महाराष्ट्रात जोर धरलेला नव्हता. तो फक्त बीड, धाराशिव, लातूरचे काय आसपासचे एरियातील भाग असतील, त्यानंतर परभणीच्या आसपासचे भाग असतील, या ठिकाणी जरा तो बऱ्यापैकी झाला. त्यानंतर जर विचार केला तर आता हे चांगला पावसाचं वातावरण सक्रिय झालं आहे. आज तर याची सुरुवात चांगल्या प्रकारे बघायला मिळत आहे. आता उद्या ज्या भागात आज पाऊस व्हायचा नाही त्या ठिकाणी उद्या होईल, उद्या नाही झालं तर परवा होईल. या 2-3 दिवसात बऱ्यापैकी वातावरण हे चांगलं आपल्याला बघायला मिळेल. आता बघा नांदेड भागामध्ये पाऊस आता सुरू होणार आहे. नांदेड भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस झाल्याचं दिसून आलेलं आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. त्यानंतर भोकर, देगलूर, उदगीरचा भाग आहे. या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस चांगला झालेला आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाची हजेरी देखील काही ठिकाणी लागलेली आहे. त्यानंतर परतूर, जिंतूरच्या आसपास, त्यानंतर हिंगोलीच्या आसपास नवीन ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज असून या ठिकाणी लवकरच पावसाला पोषक वातावरण सक्रिय होऊ शकतं आणि मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हा देखील अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या. हा विजांच्या कडकडाटासह पाऊस तीव्र होणार आहे आणि राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार हजेरी लावणार आहे. बघा आता इकडे बीड, माजलगावचे भाग असतील, केस, परळी या ठिकाणी सध्या पावसाचं वातावरण नाहीये. तुरळक ठिकाणी आपल्याला हलका पाऊस, मध्यम पाऊस बघायला मिळत आहे पण आणखीन तरी जास्त काही तीव्रता बघायला मिळत नाहीये. या भागात रात्री काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल. सर्व भागात होणार नाही पण तुरळक भागात पाऊस होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी भागात पाऊस झालेला आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त काळजी करत बसण्याची गरज पडणार नाहीये. त्यानंतर परळी, अहमदपूर, परभणी या भागात देखील पावसाला पोषक वातावरण हे आपल्याला उद्या चांगलं बघायला मिळणारच आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आज रात्रीची अपडेट आपण बघितली आहे. आज रात्री मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे आगमन करणार आहे. पावसाची सक्रियता राहणार आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही. तर चला पुढच्या 2 ते 3 दिवसाचा हवामान अंदाज आपण बघूयात आणि उद्याचं काय वातावरण राहील ते पण आपण पाहूयात.
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी संपूर्ण आता एक आपण आढावा घेणार आहोत. आता राहिलेला लक्ष देऊन थोडासा छोटासा व्हिडिओ आपण बघण्याचं काम करा. बघा आता या ठिकाणी जर विचार केलं तर बहुतांश भागांमध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार राहील, कुठे अधिक तीव्रतेचा राहील, पण हा पाऊस आता होणार तर आहेच. एकंदरीत परिस्थिती बघता पावसाची व्याप्ती पण काही भागासाठी चांगली पण राहणार आहे. बघा आता सध्याचं वातावरण बघता राज्यातील बहुतांश भागामध्ये विजांचं प्रमाण आपल्याला बघायला मिळेल आणि विजांसहित आपल्याला पावसाचं आगमन हे बघायला मिळणार आहे. यामध्ये बघा आता उद्याची परिस्थिती बघता उद्या आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल. तो म्हणजे वाशिमच्या भागामध्ये, यवतमाळ साईडच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. आपल्याला ही तीव्रता चांगली पावसाची बघायला मिळणार आहे आणि पावसाचा जोर देखील आपल्याला बऱ्यापैकी इकडे लातूर, बार्शी भाग, सोलापूर, अकलूजच्या भागात बघायला मिळणार असून सोलापूर, अकलूजच्या भागात, बार्शीच्या भागात, दौंड, बीड, यानंतर अकोले, छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या भागात पाऊस राहणार आहे. पण तुरळक ठिकाणी राहणार आहे. गोष्ट लक्षात घ्या, तुरळक भागात होत असतो. बऱ्यापैकी भाग हे 2-3 दिवसात पूर्ण करेल. आज एका तालुक्याला तर उद्या दुसऱ्या तालुक्याला असं वातावरण या पावसाचं राहणार आहे. यानंतर इकडे नाशिकच्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. वाशिम, यवतमाळला उद्या पाऊस आहे. चंद्रपूरला आहे. म्हणजेच की आता चांगलं पावसाचं वातावरण नांदेडला पण बघायला मिळणार आहे. यवतमाळला बघायला मिळणार आहे. नागपूरला, गोंदियाला पण पावसाचं वातावरण बऱ्यापैकी आपल्याला दिसून येत आहे. मध्यम स्वरूपाचं तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं आगमन हे पावसाचं राहणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, तीव्र स्वरूपाचा पाऊस आज दाखल तर झालेला आहे आणि यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत. बघा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार, तुरळक ठिकाणी मराठवाड्यात मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी चांगला पाऊस हा आपल्याला जे आहे ते तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र चांगल्या व्याप्तीचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे काळजी करू नका. मोठ्या प्रमाणात पाऊस आता हजेरी लावणार आहे. पण एवढंच आहे की आता थोडासा काही ठिकाणी उशीर होईल, 1 दिवस 2 दिवस लेट होईल. पण आता आज तर सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू तो बऱ्यापैकी भाग घेऊन टाकणार आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे 23 तारखेला पण चांगलं पावसाचं वातावरण राज्यात आहे. 24 तारखेला पण पाऊस आपल्याला मराठवाडा, विदर्भ जोरदार बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पण 25 तारखेला पण आपल्याला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. विजांसहित पाऊस राहणार आहे आणि 26 तारखेला पुन्हा एकदा पावसाचं वातावरण अधिक तीव्र होईल. 27-28 तारखेला पुन्हा तर मोठे बदल होणार आहेत. ते पण अंदाज आपण पुढे चालून बघणारच आहोत. अशाच महत्त्वाच्या अंदाजासाठी तुम्ही आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. महत्त्वाचा अंदाज नक्कीच बघायला मिळेल. बघा आता ही पावसाचं वातावरण आपल्याला राज्यामध्ये स्थानिक स्वरूपाचं काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, तर काही ठिकाणी एकदम चांगल्या स्वरूपाचं वातावरण बघायला मिळेल. त्यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा चांगला दिलासा आता नक्कीच मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. मुंबई असेल, त्यानंतर कोकणचा भाग असेल, या भागामध्ये देखील चांगल्या पद्धतीची पावसाची हजेरी लागणार आहे. ही पण गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.